चला आपले सागरी किनारे वाचवूयात। आपला देश जलद गतीने प्रगती करतोय। आपण आपल्या अनेक समस्यांवर डिजिटल साधनांच्या मदतीने मात केली आहे। परंतु आपल्या समुद्राची, निसर्गाची काळजी घेण्यासाठी कुठल्याही डिजिटल माध्यमाचं नाही, तर आपल्याला माणसालाच पुढाकार घ्यावा लागतो। किनारपट्टीची होणारी धूप, प्रदूषण हाही त्यातलाच एक भाग। महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी ह्या परिस्थितीचा आढावा घेऊन समुद्राची नैसर्गिक निगा राखण्यासाठी तिथल्या ग्रामस्थ, व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून विशेष अभ्यास केला। हवामानातल्या बदलामुळे महाराष्ट्रात गंभीर घटना घडतायत। तसंच किनारपट्टीची धूप होतीये, ज्यामुळे किनारपट्टीवरच्या समुदायाचं, तिथल्या मूळ किनारपट्टीचं, तिथे बाजूलाच असलेल्या मालमत्तेचं नुकसान होतंय। मजबूत लाटा, नद्यांमधले बदल आणि वाळूच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय यामुळे धूप होतीये आणि त्याचमुळे इथले काही बदल अत्यावश्यक झाले आहेत। ह्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी काही महत्त्वाची विकास कामं नियोजित केली आहेत, जसं की काशीद, गणपतीपुळे आणि देवबागच्या किनारपट्टीजवळ प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। या प्रकल्पाचा हा थोडक्यात आढावा। या प्रकल्पासाठी स्थानिक वातावरण आणि भौतिक संदर्भ समजून घेण्यासाठी कोस्टल मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम CMIS हे एक मॉड्यूल तयार करण्यात येणार आहे। किनारपट्टी नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्याचे प्रयत्न विकसित केले गेले। या संदर्भातील अधिकारी प्रशिक्षण यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलं होतं। याआधी मे 2017 मध्ये भाटी रत्नागिरी इथे शाश्वत किनारा संरक्षण आणि व्यवस्थापन गुंतवणूक कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आणि आता महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाबाबत पर्यावरण अभियंता काय सांगतात बघूयात। हा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पहिल्या टप्प्यात राबवला जाणार आहे। तेथे धूप प्रतिबंधक उपाययोजना आपण करणार आहोत। या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला CRZ NOC घेण्यात आली आहे पहिल्यांदा। तसेच स्टेट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी SIA यांची देखील परवानगी घेण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात आपण देवबाग येथे रिव्हर बँक प्रोटेक्शनचे काम करणार आहोत। यासाठी देखील CRZ NOC, SIA NOC तसेच माननीय उच्च न्यायालयाची NOC आपण घेतलेली आहे। रायगड जिल्ह्यातील काशीद येथे धूप प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वाळूचे ढिगारे करून त्यावर स्थानिक झाडाझुडपांचे रोपण करण्यात येणार आहे। यालाच सँड ड्यून प्रोटेक्शन असे संबोधले जाते। पर्यावरणाची कोणतीही हानी न करता शाश्वत विकासासाठी हे प्रकल्प केले जाणार आहेत। सदर प्रकल्पासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक गुळसर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आम्हाला मिळालं आहे। तसेच प्रत्यक्ष फील्डवर काम करताना बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक स्तरापर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आम्हाला सहकार्य लाभले आहे। त्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देते। तेव्हा आपल्याला आता लक्षात आलं असेलच की समुद्र किनारपट्टी आणि तिच्यात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे किनारपट्टीचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प होणार आहे। आपण काही स्थानिकांचं काय म्हणणं आहे बघूयात। गणपतीपुळ्यामध्ये जी समुद्राची धूप होते किंवा पावसाळी लाटा जेव्हा उसळतात तेव्हा समुद्र पुढे येतो आणि त्याचा किनारपट्टी भागाला त्रास होतो। तसाच गणपतीपुळा देवस्थानच्या परिसरातही मंदिर हे समुद्राकाठीच असल्यामुळे तिथेही त्याचा त्रास होतो। तर त्यासाठी त्याला लाटांना कुठेतरी रोखण्यासाठी म्हणून जे काही बंदोबस्त करायचा त्याच्या दृष्टीने जे प्रयत्न चाललेत, जर किनारपट्टी वाचली तर येणारे पर्यटक जे आहेत तर त्यालाही फायदा होईल, दुकानदार आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मुख्य म्हणजे समुद्राची धूप कमी होईल। आज जे इथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून बीचवर झालेल्या संरक्षण बंधारे याच्याबद्दल जे आमच्या गावाला, आमच्या व्यावसायिकांना, आमच्या पर्यटकाला जो फायदा होणार आहे तो खूप मोठा फायदा होणार आहे। त्याच्यामुळं आमच्या बीचची धूप वाचणार आहे। याच्या अगोदर कसं व्हायचं, इथे वाळू उत्खनन व्हायचं, पण ह्या धूप भरतीपर्यंत जी कामं घेतलेली आहेत त्याच्यामुळं बीचचं संरक्षण होईल। इथली वाळू जशी आहे तशीच राहील आणि मेन म्हणजे जी जागा धूप होते
ते थांबेल कुठेतरी आणि ह्याचा फायदा इथल्या आमच्या व्यावसायिकांना मिळेल, पर्यटनाला जास्त चालना मिळेल. तरी यामुळे या गोष्टींमुळे मी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे खूप आभारी आहे, शासनाचे खूप आभारी आहे. किनारपट्टीची धूप झाली तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला अनुभवावे लागतील. बघूयात इथले लोकप्रतिनिधी काय म्हणतात. गणपतीपुळ्यामध्ये समुद्राची धूप होऊ नये या संदर्भात शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. मंदिराचा परिसर मंदिरावर लाटाबेटा मारतात त्या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे. धूपपतीमध्ये बंधारा बांधण्याचा तो योग्य आहे आणि समुद्राची धूप होऊ नये आणि पर्यटकांना कुठलाही त्रास होऊ नये या संदर्भात शासनाने निर्णय घेतल्याचं योग्य आहे. शासनाचा मी आभारी आहे. कारण नदीचं पाणी पावसात कधी पण शेतीत माडबागा आहेत घरांच्या ह्याच्यात मग घुसत असतं आणि त्यामुळे जमिनींची पाण्याची माडबागायतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत असतं आणि देवबाग गावाला जी धोका आहे तो जास्त करून नदीमुळे असल्यामुळे आज जो गव्हर्नमेंटने पहिला टप्पा दिला आहे मंजूर करून 1400 मीटरचा, एवढी सोपी गोष्ट नाही. सरकारने मेरिटाईम बोर्ड आणि मोठे देवबागसाठी पुढाकार घेतलेला आहे. आम्ही देवबागच्या वतीने, मच्छीमारांच्या वतीनं, पर्यटकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि पंचायतीच्या वतीनं मेरिटाईम बोर्ड आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांचे दोघांचे आभार आहोत. देवबागचं संरक्षण व्हावं हीच सरपंच या नात्याने माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवबाग किनारपट्टी वाचावी व देवबाग किनारपट्टीची धूप होऊ नये म्हणून हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड यांचं मी आभार मानते. समुद्रकिनारी किनारपट्टीची धूप होऊ नये म्हणून जो शासनाने प्रकल्प लाभवलेला आहे त्यांना आमच्या शुभेच्छा. कारण किनारपट्टी वाचली तर पर्यटक येतील आणि पर्यटक आले तर आमचा व्यवसाय होईल. थोडक्यात बघूयात या प्रकल्पातले ठळक मुद्दे स्क्रीनवर. आपणही यात मोलाचा वाटा उचलू शकता आपल्या सेवेतून आणि निसर्गाशी मैत्री करून.